गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा गौता सुंदरताची जोडी करुणा विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा आवडे तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आधार नको माझे बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे येथे येऊनी काय केले येथे येऊनी केले काही येऊनी काय विठ्ठल नाही आठविला 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 नाही आठविला हरे मोडा भाग्यहीना हरे मोडा भाग्यहीना हरे मोडा भाग्यहीना हरे मोडा भाग्यहीना नेलाची पटना मोह भ्रमे नेलाची पटना मोह भ्रमे नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही याची प्रवाही पडेलासे 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 हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्यहीना नेलाची पटना मोह भ्रमे 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 निळा मने लावणे हाती मने लावणे हाती निळा मने लावणे हाती निळा मने लावणे हाती गेली माती आयुष्या 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 हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्यहीना हरे मुडा भाग्य
नीलाधिपत मोह भ्रमे 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 बार कुमारी बार कुमारी बार एक आवर्तन घ्या इति हेवणी काय केले इति हेवणी काय केले इति हेवणी केले काय इति हेवणी केले
हरी येथे येऊन केले काही, येथे येऊन केले काही, विठ्ठल नाही आठविला. अरे मुडा भाग्यहीना, अरे मुडा भाग्यहीना, नेला पतना मोहभ्रमे. नाही केली सुटी काही, नाही केली सुटका काही, प्रवाही पडलासी. अरे मुडा भाग्यहीना, अरे मुडा भाग्यहीना, नेलासी पतना मोहभ्रमे. निळा मने हाती लावून हाते, निळा मने लावून हाती, केले माती आयुष्या. अरे मुडा भाग्यहीना, आहारे मुडा भाग्यहीना, नेलासी पतना मोहभ्रमे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताती, दुसरे चरण संताती. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहाला दलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जननी देवाची. या जगत उद्धारा लागी धरेला अवतार मिरवेला बडिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यात्रय जननी देवाची. पंढरीच्या दिवराया दंडवत ही तुझ्या पाया. ओम ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानकदक्षं, कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं विठाला विठाला. येथे येऊन काय केले, विठ्ठल नाही आठविला. अरे मुढा भाग्यहीना, नेलासी पतना मोहभ्रमे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो, आपण किम निमित्ताने या ठिकाणी एकत्र झालो हे सर्वांना माहिती असलं तरी कर्त्याचा थोडा परिहार द्यायचा तो असा. आपल्यातील कैलासवासी नामदेव चिंदा भोसले या महात्म्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व संत मायबाप आप्तिष्ट नातेवाईक या ठिकाणी आपण उपस्थित झालात. त्यांच्या पश्चात रुक्मिणीबाई नामदेव भोसले, भाऊसाहेब चिंदा भोसले, बाळू चिंदा भोसले, संदीप नामदेव भोसले आणि दिलीप नामदेव भोसले असा हा परिवार. आणि या भोसले परिवाराच्या आणि नामदेव महाराजांच्या कृतज्ञतेसाठी आपण घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरायांचे पटशिष्य असणारे संत निळोबरायांचा 4 चरणाचा. जे गेले त्यांच्या करता विषय नाही, जे आहे त्यांच्या करता विषय आहे. जे गेले त्यांची इतिकर्तव्यता पूर्ण झालेली आहे आणि त्यांची कृतज्ञता म्हणून आपण या कार्यक्रमातून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. आता त्यांचा इहलोकीचा हा प्रवास पूर्ण होऊन परलोकीचा प्रवास त्यांचा पूर्ण चालू झालेला आहे. म्हणून देह ठेवल्यानंतर 365 दिवस, देह ठेवल्यानंतर 365 दिवस तो जीव सूक्ष्म रूपाने या सृष्टीमध्ये राहतो. इथली किती कर्तव्यता त्या जीवाची राहिलेली असते, त्या कुटुंबाच्या माध्यमातून ती त्यांनी 365 दिवस पूर्ण केली. आता इथून पुढचा प्रतीचा प्रवास एकलेची येवे एकलेची जावे एकल्याला करायचा आहे. आणि त्या कृतज्ञते करता हा अभंग घेतला. विठाला विठाला बघा, प्रस्तुत अभंगामध्ये निळोबा आहे तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगताय मायबा.
ज्यांनी गेला त्यांचा विषय नाहीये. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी सत्कर्म केली, त्यांनी जे पुण्यकर्म केलं, त्यांनी जी जीवनामध्ये परिवर्तन करून घेतलं ते त्यांच्या सोबत आहे. पण आता राहिलेल्याची ती कर्तव्यता आहे. आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे आणि जात असताना मायबाप आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्याला काय झालं, ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट तुम्ही आम्ही विसरलो आणि कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे आपण चाललो मायबाप. आता इथून पुढं कलंकी अवताराचं कार्य सुरू झालेलं आहे. प्रलयाला सुरुवाती हा तो झलक आहे. ही जे तुम्हाला आता 6 महिने पाऊस दिसू राहिला ना, ही झलक आहे. इथून पुढं पिक्चर लय मोठा आहे. विठाला विठाला हो, म्हणून अतिशय गुणी जनगायनाचार्य आमचे या ठिकाणी बाभूळ खेडाकर मंडळी उपस्थित झाली. सगळ्याचं नाव घेत नाही, एक उशीर झाला. निसर्गाची सगळ्यावरच अवकृपा आहे. कृपा नाही म्हणता येणार याला, त्याला आता अवकृपा आहे. आणि त्यामुळं काय झालं, यायला उशीर झाला. तुमच्या सर्व संत मायबापाची एकदा माफी मागतो. आमचे मृदंग सम्राट नवीन तरुण तरफदार जवळीकर, चांगले हात तुमचा, छान आहे, सुंदर आहे. अशीच कृपादृष्टी राहू द्या शेवटपर्यंत. 1 घंट्यामध्ये आपल्याला आपला विषय पूर्ण करायचा. रामदास सोनवणे वडाळीकर साऊंड सिस्टम, तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. अतिशय सुंदर व्यवस्था एवढ्या वातावरणामध्ये तुम्ही दिली. तुम्हाला खरंच लाख लाख धन्यवाद. भगवान परमात्मा तुमच्यावर चांगली कृपा करू. आमचे विनेकरी बाबा असतील, आमचे हार्मोनियम वादक आमचे मोठे महाराज असतील, तुम्ही सर्व संत मायबापांच्या चरणी आणि तुम्ही सर्व नातेवाईक या ठिकाणी आलात, तुमच्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि विषयाला सुरुवात करतो. विठाला विठाला आम्ही घरून निघेल 7 वाजायला आहे, पण तलवाड्याहून मागं जावं लागलं. पूर्ण ट्रॉफी जाम आहे. पुन्हा वाकल्याला जावं लागलं आणि पुन्हा जातेगाव मार्गे यावं लागलं. त्याच्यात मध्ये रस्ता हुकला. आम्ही ढेपूला घुसलो. आमची 4 व्हीलर त्या मधल्या रस्त्याला चालत नाही. मरणाचा चिखलाचा रस्ता आहे, गाडी निघत नाही, त्याच्यामुळे उशीर झाला. चला, माझ्या धपल्या नाही काढायच्या. काय आपल्याला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये आपल्या जीवनाची ती कर्तव्य आता आपल्याला समजून घ्यायची. निरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी उपदेश करतात. मायबाप, माणसाचा जन्म सगळ्याला मिळतो का? नाही 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 नाही, सगळ्याला मिळू शकत नाही. ज्याला मिळालं त्याला कळत नाही, ज्याला कळालं त्याला मिळत नाही. अशी मृत्यू लोकांची उपराटी कहाणी आहे. ज्याला मिळाला आणि ज्याला कळालं नाही ते तुम्ही आम्ही, बरं का? कळाला नाही म्हणून व्यसनाधीन झालो, कळाला नाही म्हणून संसाराच्या नादी लागलो, कळाला नाही म्हणून देव सोडून दिला. ज्याला कळाला त्याला मिळत नाही तो देव येतो उरोड. हो, स्वर्गीचे अमर येचे ताती देवा रंजोलोके बाबा जन्मावा, रंजोलोके बाबा जन्मावा, रंजोलोके बाबा जन्मावा, स्वर्गीचे अमर येचे ताती देवा रंजोलोके बाबा जन्मावा, रंजोलोके बाबा जन्मावा. स्वर्गाचे अमर आहेत, त्यांना जीवनाचं महत्व मनुष्य देहाचं कळालेलं आहे, पण ते येऊ शकतात का? नाही 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 नाही. इथं पाप पुण्य बरोबर व्हावं लागत तेव्हा या देहाला प्राप्त होतं माणूस. म्हणजे त्याला कळाला पण मिळाला नाही. तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला नाही. ज्यांना मिळाला आणि कळाला ते संत तुम्हाला आम्हाला जन्माचं सार्थक करायचं हित सांगत असतात. म्हणून निळोबाराय सांगतात, हो येथे येऊनी केले काही. तुम्ही आम्ही आलो का नाही आतापर्यंत सोडून द्या, झाले गेले विसरून जा. पण इथून पुढे आपल्या हातात आहे का नाही? मग आपण प्रत्येकानं, मी काय तुमचा मास्तर नाही, प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या छातीवर हात ठेवायचा आहे आणि इथं येऊन ज्याच्या करता आलो, किम करो मी को वेदो उद्धरसी, कशा करता आलो? आलाजी कोटोनिया जाशील कवण्याऱ्या ठाया, घरदार तुझे लोभे अवघी लटकी जमाया. कशा करता आलो? संसार कराय करता.
संसार भावकीपेक्षा टेचित करायचा आहे, करायचा नाही असं नाही. आमच्या साधू संतांना काही शिकवलं नाही, संसार करायचा शिकवला. पण संसार करता करता आपण ज्याच्या करता जन्माला आलो ती गोष्ट जर नाही साध्य केली तर माणसाचा जन्म वाया जाईल आणि पुन्हा 84 लाख योनीला खायला जावा लागल आणि एका एका योनी कोटी कोटी फेरा भोगावा लागल. बर का, कशा करता आलो त्याचं उत्तरार्ध सांगितलं. विठ्ठल नाही आठवीला, भगवंताचं आठवण करतो का आम्ही? गंज देव देव करतो बर का. गंज या कलियुगामध्ये इतका भक्तीला पूर आलेला आहे, भक्ती इतकी चालली, आतोनात चालली. पण जागतिक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आता बर का, जरा बारीक ऐका. लय कीर्तनकार झाले आणि ऐकणारे त्याच्याहून जादा झाले, पण जरा बारीक ऐका. भरपूर भक्ती चालली पण कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो. परिणाम काही दिसत होता तुम्हाला? त्यांनी सांगितलेलं आहे, जागतिक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, तुला जर या प्रलयातून आता 2030 पर्यंत ही संपूर्ण सृष्टीमधली 40% मनुष्य जात संपणार आहे, त्याच्याकरता भूकंप येतील, त्याच्याकरता अतिवृष्टी होईल, त्याच्याकरता जाळपोळ होईल, दंगे होतील, महायुद्ध होईल. आपण शेवटच्या चरणाकडे चाललो. आपल्या हातात जेवढं राहिलं ना तेवढं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. विठाला आम्ही माणसाच्या जन्माला आलो फक्त एकच कारण आहे, काय? भगवंताची प्राप्ती. आणि याच देहामध्ये देवाची प्राप्ती करता येते बर का. नाही नाही, तुम्ही आम्ही देवाच आहोत. याच देही देहामध्ये देवाचं भजन करता येतं, टाळापखवादाचं नाही. टाळापखवादाचं भजन बंद पडू शकतं, पण अखंड भजन करायची रीत आहे. मला केलेलं भजन अंत काळाला जमलं पाहिजे. जे भजन माझं मूळतः चालू होतं बर का, मूळतः जन्माला यायच्या आधी ते भजन चालू होतं. तिथं जीव म्हणत होता, एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. गर्भामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण ते भजन करत होतो मायबाप, आणि तेच भजन प्रलयामध्ये आता राहणार आहे बर का. हा आता प्रलय होणार आहे ना सृष्टीचा बर का. हिमालयाच्या टोकाला पाणी लागणार आहे. जरा बारीक विचार करा, त्याच्यात देव राहतील का? तुम्ही आम्ही ज्या देवाला भजवतो ते राहतील का? आमच्या काय डोक्यात पाणी झालं काय तुम्हाला सांगा? आमच्या टकुऱ्यात देव नाही, मग हिमालयाच्या टोकाला जर पाणी लागत तर तेव्हा मी राहीन का? देव राहीन का? तुम्ही आम्ही जे देव करतो ना ते देव राहतील का? मग कोणता देव करायचा सांगितलाय? कोणता देव ओळखीचा करायचा? त्यावेळेस बघा ना, चंद्र सूर्य जाती दादा दळण म्हणते ना, काकडी चालू नाही आता, काकडी चालू आहे, दळण म्हणते का नाही? कोणतं? जवळील नेऊन टाकायचं का? कोणतं दळण? येई वो गाणाई मी दळीन एकली. काय दळीलं त्याच्यात? चंद्र सूर्य दळीले तारंगना सहित. काय दळीलं त्याच्यात? जरा काकडे सुद्धा नीट ऐकला पाहिजे. काय सांगायचंय संताला? चंद्र जाणारे हो
या सृष्टीतला सगळा अवघा आकार जाणार आहे आणि निराकार राहणार आहे. मग त्याचं भजन करायचं का आकाराचं भजन करायचं? अवघा होईल निराकार. मग निराकाराचं भजन, तुम्ही आम्ही सुद्धा निराकारातून आलेलो आहोत आणि निराकारामध्ये जाण्याकरता सच्च्या संताची गरज आहे. आणि चांगल्या संताला शरण जा, जन्माचं सार्थक होईल. नाही तर नमुन्यावारी जाऊ आपण. विठाला विठाला निळोबाला सांगतात, जर देव आपला नाही केला तर काय होणार आहे? आहारे मुडा भाग्यहीना. जन्माला येऊन सुद्धा नाही जमणार ना ते. आहारे मुडा, मुडा म्हणजे मूर्ख सांगितलाय निळोबारायांनी. भाग्यहीन माणूस आहे. आम्हाला वाटत आहे कोठीचा बांगला झाला भाग्यवानी, चांगली बायको भेटली भाग्यवानी, पोरग झालं भाग्यवानी. याला भाग्यवान म्हणतात का? याला भाग्यवान म्हणतात? कुत्र्या मांजरायला होऊ राहिली का नाही? मग आपणच केले काही त्याच्यात काही हे नवले का? नाही ना. हे करायचं नाही असं नाही, पण ज्याच्या करता आलो ते करायचं. म्हणून आहारे मुडा भाग्यहीना नेलासी पतना मोह भ्रमे. तुम्हाला आम्हाला भ्रम झाला, या देहाला आलो. अहो तुम्ही आम्ही सर्व ब्रह्मरूप आहोत, पण ब्रह्म न कळण्या कारणानं एक भ्रम झाला. काय? माया विघ्ने भ्रमदारे, माया विघ्ने मनता मी माझे गाये, मनता मी माझे गाये. ये तो संपादिते वारे, ये तो संपादिते वारे. मी देह नावाचा भ्रम आहे. आपण देह नाही, आपण देह नाही. देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे मायबाप, ती गोष्ट आपण आहोत. आणि तिला ओळखीचा करायकरता चांगला संत लागत. एवढी एक गोष्ट ओळखीची केली रे केली. बघा भगवंत इतका सोपा आहे, संसारला अवघड आहे. इतका देव सोपा आहे, पण माणसाला त्या सोपं करायचं सोडून दिलं ना, अवघडाच्या नादी लागले. तुम्हाला आम्हाला भ्रम झाला. मी देह नावाची भ्रांती, आणि मी देह नावाची जर भ्रांती काढायची असेल, भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जर भ्रम काढायचा असेल काय करावं लागते? बघा दृष्टांत सांगतो. कांद्यात बी आहे का नाही? हे कांदे पडेल की नाही? याच्यात बी आहे का नाही? मग त्याला काय करावं लागत आहे? सत्यनारायण घालावं लागत. कांद्यातलं बी दिसत का? कांदा दिसतो पण बी दिसत का? नाहीये का? माझ्यासारखं मेंटल म्हणलं काही सांगायचं. अरे जर एक एक पाकळी उचकून पाहिजे तर बी सापडन का? 96 पिढ्या गेले तरी बी निघा गेले त्याच्यातून. दृष्टांताच्या सिद्धांताकडे वेळ कमी आहे, कमी वेळात मला विषय आपला सांगायचा आहे. जर पाकळी उचकीत बसलो तर बी दिसू शकत नाही. दुसरी गोष्ट, कांदा घेतला किसणीवर किशीत बसलो तर बी निघन का? 96 पिढ्या गेल्या तरी बी दिसन का? नाही. त्याला काय करावं लागत? जातीवंत शेतकऱ्याला भेटावं लागत. आमच्यासारख्या मेंटलला नाही. आम्हाला मोठ्यापणाचा ग झाला, लोकांना मानावा, पाय पडून पैसे द्यावा, आमच्या डोक्यात नाही देव. हा नाही 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 नाही, तुम्ही उद्या मारा जायचं आज मारा, घेणं नाही आम्हाला. बघा जातीवंत शेतकऱ्याला भेटा, तो काय करतो? कांदा घेतो, भाऊ त्याला मधोमध काप. मधोमध कापल्यानंतर नको तो भाग टाकून देतो. बरोबर आहे ना? जो भाग कामाचा नाही तो फेकून द्यावा लागतो का नाही? आणि कामाचा भाग जमिनीत लावा लागतो. काय काढायचंय? ओले प्रतिकेचे मंदिर, ओले प्रतिकेचे मंदिर, ओले प्रतिकेचे मंदिर,
अहंकार फेकून द्यायचा आहे आणि राहिलेला जो मुद्द्याचा भाग आहे तो जमिनीत लावला रे लावला का दुसऱ्या दिवशी गोंडा येतो की त्याला 2-4 महिने जाऊ द्यावा लागत का नाही, पाणी भरावं लागत आहे, खदड द्यावं लागत आहे, औषध आणावं लागत आहे, मग 2-4 महिन्यात त्याला काय येतो गोंडा येतो गोंडा. आणि तो गोंडा घ्यायचा ना हातावर चुरगाळायचा, फू मारली करतळी आवळी तैसा हारे बरोबर आहे ना. कांद्यात बी आहे पण ते काढायची रीत आहे, तसा देहात देव आहे पण काढायची रीत आहे. सांगणाऱ्याच्या टकुऱ्यात देव नाही, हा सांगणाऱ्याचा मालच बदलून टाकला माऊली. त्याच्या दुकानात उद्धाराचा मार्गच राहिला नाही, त्याच्या दुकानात हरमाल भंगार लोखंड. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं म्हणजे मरूनच जाईल. सारखं पळू नका तुम्ही, दम लागन तुम्हाला. आपलं काही नाही, अर्ध्या तासातच संपलं तर आपण काही बॉन्ड करून दिलं की यायला. फक्त मुद्दा कळाला पाहिजे. काय सांगितलं, मंथोनी नवनीता तैसे घ्यानंता हृदयात एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू गामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा नटलेला आहे, पण तो कळायची रीत आहे. आणि कळायची रीत संताच्या मोठीमध्ये संत मरून गेले आणि आमच्यासारखे पुढे धडकले, त्याच्यामुळे तुम्हाला देव कळत नाही. देव खूप सोपा आहे, न कळायला कारण कोट जन्माचं पाप, कोट जन्माचं कर्म आणि कोट जन्माची वासना. एवढं बाजूला गेलं रे गेलं मायबाप, माईला बाजूला काढला रे काढला. देव जसाच्या तसा आहे. देव आहे देव आहे हृदय मंदिर, देव आहे देव आहे, देव आहे देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे देव आहे देव आहे, देव आहे देव आहे. जनाबाई सांगते देव आहे हृदय मंदिरी शोधून पाही. आपल्या हृदयामध्ये त्याला शोधण्याची रीत आहे आणि तो जर नाही शोधला परिणाम काय होतो. अभंगाचं पहिलं चरण येथे येऊन केले काही काय केलं माय बाप. अरे जी बाकीचे योनी करताय तेच आपण करतोय. आहार निद्रा भय मैथुनंच सर्व योनिशी तुम समान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाणं सर्वता. भुका तुम्हाला आम्हाला लागू राहिल्या त्याला 84 लाखाला लागूच राहिल्या ना.
भीती तुम्हाला आम्हाला वाटते, त्याला बी वाटते. तुमची आमची एकाची 21 5चे 50 होऊ राहिले, त्याची बी होऊ राहिले ना. मग फरक काय त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? आपल्यामध्ये भगवान परमात्म्यानं मन आणि बुद्धी दिलेली. तो मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. देव सांगतो मला तुझं मन दे. कस काय काढून देता येईल? ते तर इतकं चंचळ आहे. आबा बाबा ते इथं जरी कीर्तनात बसले का घरी कांद्यावर फट्टा टाकेले का नाही? मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं किती हसला मला फिरी येत पिकावर. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातलं किती हसला मला फिरी येत पिकावर. मन चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. त्या मनाला फक्त उन्मन करायचंय. खूप सोपं काम आहे. लोकांनी बेंडक्या कापल्या असन, मुंगस कापल्या असन, माणसं कापली असतील, पण आमच्या संतांना जे चंचल मन आहे ना, त्या मनाला एकाग्र करण्याचं साधन शिकवलं. बघा, जोपर्यंत आधी मन घेई हाती मग पूजावा गणपती. जोपर्यंत मन हातात नाही ना, तोपर्यंत किती जरी परमार्थ केला तर तो शीन. देवा माझे मना लागो तुझे चरणी. देवा माझे मना लागो तुझे चरणी. देवा माझे संसार व्यसने पडोने, संसार व्यसने पडोने. संसार व्यसने पडोने नाथबाबा सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवाचं देव कळाला तर देवाचे चरण कळल, देवच कळाला नाही देवाचे चरण कळल का? देव कशाला म्हणतात सांगा बरं? माय बाबा, आपण आता सगळे सुज्ञ माणसं आहोत, कशाला म्हणायचं देव? देव हातापायात असतो काय? देव आला मुली सारखे आता माझ्यासारखा आला, कीर्तन केलं, निघून गेला, असं देव असतो का? देखीला माय देवांचाही देव म्हणणारे ज्ञानोबर आहे. सांगतात मी देवाचा देव बघितला. मग कोणता देव बघितला? हो, पंढरपुराचा बघितला का? कैलासातला बघितला का? काशीतला बघितला का? चारीधामातला बघितला? कोणता देव बघितला? अरे जो पिंडी आहे ना, तो ब्रह्मांडामध्ये आहे. तो पिंडात आहे, तो ब्रह्मांडामध्ये आहे. पण पिंडातलाच कळाला नाही तर ब्रह्मांडातला कुठून कळाला? देवाचा वाळे अंतरी, देवाचा वाळे अंतरी, देवाचा वाळे अंतरी, देवाचा वाळे अंतरी. वेद नाही जन्म भरे, नाही जन्म भरे, नाही जन्म भरे, नाही जन्म भरे. देवाचा वाळे अंतरी, 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 देवाचा वाळे अंतरी. देव जवळ आहे पण तुम्हाला मला कळत नाही. जसं आपल्या डोळ्यात गेलेलं कचरा आपल्याला दिसतो का? आपल्या डोळ्यात गेला कचरा दुसऱ्याला काढा लागतो. काऊन? तुला काय डोळे आहे ना, खाजड झाले काय?
पण आपला डोळ्यातला कचरा जसा आपल्याला दिसत नाही मायबाप, तसा आपल्या आत असलेला देव आपल्याला कळत नाही. तो कोणाला कळाला? ज्यानं अनुभवला, ज्यानं तो ओळखीचा केला, त्याला जाणं शरण. हरी प्राप्तीशी धरावे बुवाचे ते पाय. बुवाचे सांगितले का संताचे सांगितले? संत गेले मरून, संत कुठं राहिले जगात? अरे खऱ्या संताची ओळखच राहिली नाही या जगाला. हो म्हणू नका प्रमाण. बुवाबाजी नाशिकर गाठलं र करत. आपल्याला 11:15 वाजले ना. हो लय अवघड आहे बर का. खऱ्या संताला काडी लावली लोकांना. खऱ्या संत टकुऱ्यात उतरत नाही लोकांच्या. आणि जे खिशे कापीते का, हा त्याच्या पाय पडून पैसे देतात लोक. विठाला विठाला विषय मनाचा चालू आहे. जाऊ दे, आपल्याला तिकडे नाही जायचं. कोणाचं काही हो, याच्यात सगळे भरणार आहे. हा या प्रलयात बुवा जरी असला, मठाधिपती जरी असला, वेदांत वाचस्पती जरी असला ना, उफराटा जाणार, तो उलटा जाणार आहे. उलटा. इथं दयामया नाही बर का. इथं दयामया नाही. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकुन जागा वया माई माझ शकुन जागा वया माई आम्हाला शकून लागत. औंदा पाणी किती 6 महिन्याचा आहे. औंदा काय आला भावे, औंदा काय आलाच भाव नाही. अरे काय विचारावं होऱ्यामध्ये. मी ज्याच्या करता जन्माला आलो ते कळायला पाहिजे का नको? काही मी उधार पावे कशाने उद्धार होईल मायबाप? अरे फार थोडे दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये बरं. हा 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 फक्त तेवढ्या जन्माचं सार्थक जर करायचं असेल तर यंगरटपणा चालत नाही परमार्थामध्ये. तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, ओ गर्वदा करावे, दास्य सकळ ज्ञानोबा सांगतात. जर बघा जन्माला येऊन जर तो भगवान परमा सुख कोणाला लागत नाही मला सांगा बरं. घरादाराशी नाट्या पोराशी सुख लागत का नाही? भेटत का? फार आता ना झाला धाकायची पाळी आली तरी आहे का सुख द्यायला? काऊन नाहीये? देव येऊ केला ना. आळंदी पण रिजवारी केली. मला एक जण भेटला 8 नर्मदा परिक्रमा केल्या म्हणे. किती? 8 आणि 15 वेळेस चरिधाम केली. मग काऊन सुख नाही? काऊन सुख नाही? सुख आहे देवाजवळ, देव आम्हाला लागत नाही. अशी उलट्या खोपडीचे लोक आम्ही. ते उर्फ तुमच्याकडे मिरच्या आहे का? उपराट नांदगाव तालुक्यात उपराटे मिरच्या याच्या उपराटे बावल्याचे लोक. हा काय आलो ते करायचं नाही आणि रिकामे धंदे करायचे. फार मुंडक गुदुसर मारायचे संसारामध्ये. करू नाही या मताचे नाही. आम्ही काय बायकावर सोडून थोडी दिली. पण आपुला तो एक देव करून घ्यावा. हृदयात असलेला देव कळण्याकरताची रीत आहे. पण ती रीत संतांच्या मुठीमध्ये आहे. आणि संताला शरण जावं लागतं. संताला जर शरण गेलं, सगळ्या जवळ नाही बरं का, सगळ्या जगात नाही. तुम्ही कुठं हिंडा, जगात नाही हा मार्ग मिळूच शकत नाही. तुम्हाला मिळूच शकत नाही.
नाही 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 आता कलंकी अवताराची तयारी होईल बरं का माऊली. कलकी अवतार होणार आहे आता आणि आपल्याच बोकंडी बसणार आहे. तो बुवाच्या तर पहिले बसणार आहे. विठाला सांगणाऱ्याच्या टकुऱ्यात देव नाही. सांगणाऱ्याला माल बदलून टाकला. आई माझी बाप माझा. सांगणाऱ्यानं सत्कर्माच्या गप्पा चालू केल्या. उद्धाराचं त्याच्याजवळ काहीच नाही. त्याच्याच टकुऱ्यात उद्धार नाही तर दुसऱ्याचा काय उद्धार करेल. आधा हाकीम जान खत्रेने स्वतःच मरेले आणि दुसऱ्याला उठायचा प्रयत्न करायला कसं जमल. म्हणून जीवनामध्ये जर नाही केलं, जर तो भगवान परमात्मा नाही जर केला प्राप्त तर काय होतं. पाटीलवाची माडी माहिती का. काडी लागणार त्या माडी माहित नाही का. म्हणून सारे राहील म्हणाला गोड लागत पिंगळा. महाराज लोक तर कुदू कुदू म्हणत्या पण त्याला बी कळा ना. ये तरी न ऐकाल मी जे भुकू राहिलो ना. ये तरी न ऐकाल मग दुसरा येईल. तो म्हणून पावशेळ सुतळी जादा आला. याला कचकटून द्या. याला लय लोकांचा सत्यानाश केला. महाराज असून याला सत्यानाश केला. हो एका जनार्दनी आमचे काय जाईल. भुकायचं काम आमचं आहे. अर्धा घंटा मिळो 1 घंटा मिळो तारीख मिळो न मिळो भुकायचं काम आमचं आहे. तुम्हाला पटलं तर करा नाही पटलं तर तसंच जा. कोणाचं काय जाणार इड. पण विचार करा आयुष्य फार कमी आहे. अल्पायुष्य मानव देव बरोबर आहे ना. अरे शत गणिले ते अर्धे रात्र खाय मग बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची वरले ते पाहिगा. तेवढं एक आपला सकारा माय बापा हो. संसार लई ठेचित करा पण तेवढा एक आपलासा करून घ्या. खूप सोपा आहे देव. खूप सोपा आहे. बायका पोरं पोषण अवघड आहे. इतका देव सोपा आहे पण कळत नाही. पूर्वजांनी पाप केले ते हे बहु विस्तारी. म्हणून जर नाहीच कळालं नाही लोकांचं काय घेणं हे खाऊन घ्या पिऊन. मागं म्हणत होते लोक 2025 लोक संपणारे. लोकांना भजे दळून खाल्ले रात्री 12 वाजता. भजे खाल्ल्यावर मरणच यायचं नाही तुला. अय पागल मग खाऊन पिऊन घ्या. वर नाही भेटायचं. वर काहीच भेटणार नाही तुला. अय वर काहीच भेटणार नाही. वर टोले भेटणार. मारिती जोडीती जोडीती निष्ठुर मारिती खाली काय तोडीतो तू तुला वर तोडणार आहे. तू खाली काय तोडीतो खोटो खाता खाता चेता घ्या चालल्या तरी बरगड्या उघड्या कारण कमरात गॅप याच्या. आजचे बकर संपिले कोंबडे संपिले तरी याच्या कमरात गॅप आहे. का रोग आला तुला. जे खायचं ते नाही खाल्लं ना गॅप नाही. तुला लई मोठा हातभर गॅप पडणार दमदार सारखं. तू भ्रमात आहे. अजून आपलं काही होत नाही. जर खाऊन पिऊन घ्या. अरे रे 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 खाएंगे पिएंगे आपल्या हातात आईश करेंगे. तर बापानं नाही ठेवली आईश त्याच्या हातामध्ये. म्हणून जीवनामध्ये जर नाही भगवंत आपला केला तर काय होणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. अरे मुळा भाग्यहीन
संत श्रेष्ठ निळोबराय सांगतात, अरे मुडा, मुडा म्हणजे मूर्खा. संत शादेत नाही अशातलं काही वागणे बरं का. संत लाड तितके करतात आणि संत शाबी तितके देतात. काऊन देतात? त्याला काय येडं लागलं का? त्याचे बांध कोरले काय कोणा? काऊन शादेतात? काय माय गेली माहिती तुम्हाला? उपध्वनी करंटा माहिती तुम्हाला? सारं कोणाला सांगितलं उपध्वनी करंटा नेणे? अरे करंटे आता तर समजून घ्या. असं ज्ञानोबा म्हणायचं बरं का, मला नाही. ज्ञानोबा राय सांगू राहिले, मग संत शिव्या देत नाही का? काऊन देतात ते? तुमचा आमचा कळवाळा येतो म्हणून. अरे लाख कुलाचा माणसाच्या जन्माला तुम्ही आम्ही आलो माय बा. अरे एवढा भगवान परमात्मा सोपा असल्या कारणानं जीव कळून नाही घेत, समजून नाही घेत, म्हणून त्यांना दुःख होतं. म्हणून ते सांगतात, अरे मुडा भाग्यहीन माणूस आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वाच बरा संता पायी. संत सांगतात वर्ग झालं भाग्यवान नाही. अरे रे 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 रे, तुला काडी लावायचा माणूस तयार केला. तुला काय वंशाला दिवा नाही केला, तो तुला काडी लावायचा माणूस आहे की नाही? खरं आहे की नाही? सत्य. त्यांना आग झाला नाही का? त्याला नाही आग. मग काय केलं? वर्ग जन्माला आलं म्हणजे काडी लावायला तयार केलं ना तो. मग आपल्याला कळत नाही. फक्त आपण लय भ्रमात आहे. हे जेवढं तयार केलं हे आपल्या बोकंडी पडणार आहे, माहित नाही त्याला. म्हणून अरे मुडा भाग्यहीन माणूस सांगितला. भाग्यवान कोण आहे? ज्यानं जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती केली, ज्यानं जीवनामध्ये संताची संगती केली. संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची पंथी. संताच्या मुठीमध्ये देव आहे आणि संताच्या रीतीनं करा, तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं निळोबा राहायला सांगायचं. किती दयाळू संत असतात हो, किती प्रेमळ संत असतात, पण तुम्हाला आम्हाला कळत नाही. काय झालं? एक दृष्टांत भोसले महाराज कुठे भाऊ किती वेळ चालू द्यायचं? चाललो दर्शक थोडस. आता मी बी इतक्या लांब टांगड्या मोडीत आलो, मला बी काहीतरी वाटलं पाहिजे. हा नाही तर का गायतो का नाही केला तो. वा वा धन्यवाद. तुमची परमिशन असेल तर आपल्याला काय कार्यावाली बिचारी तयारच आहे. त्याने शेड बी चांगलं पाहिजे. पाऊस जरी मुसळधार आला तर सगळे पोट भर जेवून जाते. काय झालं गावामध्ये? असं अवकाळी पाऊस झाला, ढगफुटी झाली महाराज. ढगफुटी बरं का, ढगफुटी झाली आणि गाव होतं नदीच्या काठावर. जरा बारीक दृष्टांत ऐका, मला वेळ नाही, सिद्धांत पटवायचा आहे. आणि इतका पाऊस झाला, नदीने थड्या सोडल्या. दोन्ही थड्या सोडायची बारी आली. तहसीलदाराचा वरून मेसेज आला, निरोप आला, सरपंचाला फोन आला. त्यांनी सांगितलं गावातले सगळे लोक चांगल्या सुरक्षित ठिकाणी डोंगरावर नेऊन ठेवा, बाजूला नेऊन ठेवा. कारण आता नदीनं थड्या सोडलेल्या आहे आणि धरण फुटायची शक्यता आहे. गाव वाचणार नाही, गावातलं ढोरगुर वाचणार नाही. सगळे माणसं ढोरं गुरं चांगल्या सुरक्षित ठिकाणी न्या. आता नदीच्या काठावर असल्या कारणानं तिथं एक महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक बालब्रह्मचारी महाराज होते. बालब्रह्मचारी, मायबाप मेले, सांभाळायला कोण नाही, धरले महादेवाचे पाय, गेले महादेवावर राहिले, अगदी ढवळ्या झाल्या जाता. इतकं आयुष्य त्याने त्या महादेवाची सेवा केली बरं का. आणि केल्यानंतर काय झालं, आता अख्ख्या गावात पाणी शिरल्यानंतर त्यांनी ते डोंगी राहतात ना, डोंगी थर्मोकॉलचे डोंगी, त्याच्यावर बसले. जे राहिलेले होते यमरट मायासारखे गावात, त्याला म्हणे अरे चला नाचल्यावर दाशन धाव ते इडच घाल लागेल बरं का तुम्हाला, सुद्धा येणार नाही कीर्तनाला, तुम्ही चला. निले बळजबरी हाकून नेले, सर्व झाले. पण गावातल्या एका जणांनी सांगितलं, अरे आपल्या गावातल्या त्या महादेवाच्या देवळातला पुजारी राहील. सरपंच पळत 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 गेलंय, तेव्हा सरपंचाच्या कमराला पाणी लागलं होतं गावात. तसंच गेलंय ते बरं का. विनेकरी बाबा ती गेलं तिथपर्यंत गेल्यानंतर त्या बाबाला सांगितलं, बाबाजी चला तहसीलदारचा निरोप आहे आणि नदीना थड्या सोडलेल्या आहे, गावात कमरा एवढं पाणी आहे, तेव्हा देवळात पायरीला पाणी लागलं होतं, तुम्ही आता चला आपल्याला चांगल्या ठिकाणी जाऊ. ते नाही महादेव येणार आहे वाचाला. मी इतकं वर्ष भक्ती केली, मग येणार नाही का देव? यायला पाहिजे की नाही? मग पाणी महादेवाच्या देवळात शिरलंय, महादेवाच्या डोक्यावर फिरलंय पाणी, महाराजाच्या छातीला पाणी लागलंय. सरपंचाला वाटलं हे असंच नमुन्यावर जाईन, आपलं काऊन मरा ते याच्या सांगितलं, चला आपण आपले ते नेऊन गेले. पण पुन्हा काय झालं, ते मिलिटरीचे लोक आले पाणबुड्या घेऊन त्या हायड्रोजनच्या.
घेऊन आले आणि त्याच्यामध्ये म्हणे हो सरपंच साहेब कोणी गावात तर राहिलं नाही म्हणे हो एक आमच्याकडं पुजारी राहिलेला आहे त्याला गण सांगितलं पण यायना तुमच्याकडून आलं तर पा ते बिचारे ते म्हणे आम्हाला काय माहिती चला तुम्ही बसवलंय सरपंचाला त्याच्यामध्ये ते नेलंय तिकडे ती पाणबुडी महादेवाच्या देवळात नेली ते पिंडीला आवटळून बसेल महादेव येईल त्यांनी सांगितलं बाबाजी चला महादेव यायला रिकाम नाही महादेव पाण्यात डोक्या एवढ्या पाण्यात ते खाली काय येईल तुम्हाला न्यायला चला त्यांनी सांगितलं नाही माझा महादेव येणारच तुम्हाला जायचं जा मला यायचं नाही मी इथंच मरण हातानं मरण माग नाही की नाही अक्षरशः 10 फूट पाणी गेलंय बाबाजी खालून निघला वर छतावर जाऊन बसलाय मग तुला वाटत ना मराव मरण मग आता काऊन मरा ना महादेव येईल वर छतावर गेलंय जसं जसं पाणी वर चाललंय कळसाला पाणी लागलंय माय बाप बघा बरं का आता दृष्टांताच्या सिद्धांताकडे या वर कळसाला पाणी लागले यानं कळसाला कवटाळून धरलाय देवा ओम नमः शिवाय घाम झालंय नेत्रातून अश्रू धरावायला लागले त्याला माहिती आता आपल्याला मागं जावं ते घालायला बी कोणी नाही पहिलंच संन्याशी कळसाला कवटाळून धरलं माय बाप पण कोणीच यायला तयार नाही शेवटी मिलिटरीचे लोक आले हवाई वाले हेलिकॉप्टर घेऊन आले त्यांनी सांगितलं जाऊ द्या चला घेऊन शेवटचा चार देऊ आपण याला गेलं घेऊन तिथं त्यांनी सांगितलं बाबा आता तरी हेलिकॉप्टर मध्ये बसा त्यांनी सांगितलं महादेव या नराची म्हणे मरू द्या याला आता जशी पाण्याला उसंडी मारली कळसा सगळं बोन खाली मेल्यानंतर ते यमदूत न्यायला आले त्यानं सांगितलं मला पहिले महादेवाला भेटायचं तू काय मुक्काम पोस्ट नांदगाव येवला रोडला राहतो काय महादेव त्यांना महादेवाला भेटायचं गेले महादेवा पुढे नेऊन उभा केलाय त्यांनी सांगितलं देवा तुला खरंच दया नाही तुला काही तू लय निष्ठुर आहे अरे लहानपणापासून तर ढवळा झालो तोवर लोक तुझी भक्ती केली म्या तुला आवाज ऐकून आला का मी एवढं तुला अर्ध भावानं बोलवलं तू मला वाचायला आला काऊन नाही महादेवानं काय सांगितलं असं नंबर घे महादेवानं सांगितलंय अरे येड्याच्या बाजारात सरपंचाच्या रूपाने मीच आलो होतो पण तुला कळालं नाही बर का पुन्हा मिलिटरीच्या रूपाने मी आलो होतो नाव घेऊन तरी तुला कळालं नाही तू टकुऱ्यात देव वेगळा होता शेवटी हेलिकॉप्टर घेऊन आलो तरी तुला कळाला नाही देव नटला ना परी 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 भरवला चला चले देव नटला ना परी भरवला चला चले हाताबाहेर टांगण्यात येईल का आता वाचाला जमाना गेला ना भक्ती करता करता कळाला का देव कशाला म्हणतात देव आणि तो देव कळाय करता मायबाप चांगला संत जीवनात यावा लागतो पूर्व सुकृत लागतं मायबाप पवित्र लागतात तोपर्यंत चांगला संत येत नाही खिशे कापू किती का भेटन तुम्हाला भागवतात सांगू का भागवतात मंत्र तंत्र उपदेशती गुरु आयते आहेत घरोघरी परी शिष्या दे सद्वस्तू मिळवते तया तो श्रीकृष्ण माने खरा देव सांगणारे मरून गेले मायबाप विसरून गेले खरा देवा विसरून गेले देवा विसरून गेले खरा देवा विसरून गेले खरा देवा तुझा मने पाहिजे आदरे चलो तुकाराम महाराजांचं ऐकायचं नाही का तुकाराम महाराज चुकीत सांगू राहिले का नसन विश्वास बसन तर नका ठेवू पण जे खरं आहे ते खरंच आहे हो तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी
शास्त्र चुकीचं सांगेल का? आम्हाला बायका पोरं पोसायची, आम्ही चुकीचं सांगू शकतो? आम्हाला माईक स्वार्थ आहे, आम्ही चुकीचं सांगू शकतो, पण संत शास्त्र चुकीचं सांगू शकत नाही. बघा, जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा. जन्माला आल्याचं पोड उलगड. जन्माला आलो ना, लई जन्म व्यर्थ गेले. एका एका योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे बारा मनुष्य देहाचा. कोट्यावधी जन्म भोगत भोगत इथपर्यंत आलो माय बाप. आता माणसाचा जन्म मिळाला, उत्तम अशा प्रकारचा माणसाचा जन्म मिळाला ना. या जन्माचं ध्येय, या जन्माचं उद्दिष्ट, या जन्माचं सार्थक फक्त एकच आहे, विठ्ठलाची एक तुकोबरायचा अभंग आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावी. बघा, बोलावा विठ्ठल माहितीये, विठ्ठल 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 विठ्ठल. बोलावा विठ्ठल माहिती आहे, पहावा विठ्ठल बरोबर, मूर्तीत बघा, फोटोत बघा, पहावा विठ्ठल बरोबर. करावा काय भानगडे व एखाद्या बोवाचं मनगड धरा ना, नाही तो महाराज आहे त्याचं कस काय मनगड धरत्या, तो काय हत्तीच्या गाण्यातून पडेल का? तू जे सांगू राहिला ना देव, तो विचारावा का नाही त्याला? 25 नाही 50,000 द्या ना, आमचं काय जायचंय त्याला, पण विचारा ना त्याला. गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट. काय धरायचं? माझ्या नावावर शेती करून दे, काय विचारायचं त्याला? बघा, जन्माला आलो ना, तेवढ्या करताच देवानं फार मोठ्या आशेनं तुम्हाला आम्हाला या सृष्टीमध्ये पाठवलं. हो, एकदा तरी, अरे जाता जाता का होईना माणसानं त्या भगवंताचा विचार. हो, आता आरोपाचे ढिले झाले तरी लोकांना संसार सुटत नाही. आता एका जागी बसेल एक नाही खोकड हो. आता काही करता येतं का? कुठं जाता येतं का? बारा देता येतं का? काही करता येत नाही, एका जागी बसेल का नाही. मग आता देव देव करायला पाहिजे का नाही? तरी काट्टे ढोरं सोडित नाही. सुनकट अशीच वागती, काट्टे व्याकारे. अरे दे सोडून, तुला आता शिट्टी वाजायची टाइम झाली ना. अरे काही दिवसामध्ये, काही क्षणामध्ये आपल्याला या सृष्टीमधून निघून जायचंय, हे माणूस विसरला. आणि हे विसरल्यामुळं आपली जी काही सांगड आहे ना, आपली जी काही जोडी करायला पाहिजे ना, ते केले नाही. अभंगाचं 3रं चरण. नाही केले सुटका नाही केली सुटका काही. सुटायचा काही मार्ग आहे का जवळ? कोणी सोडल का? ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही गुंतलो ना मायबाप, नाही 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 नाही, या सुद्धा निमे वाटी मग राहिले बरं का. आता तुम्ही काही ध्यानावर राहता, आपलीच नाही एकट्याची इस्टेट आता. नाही नाही नाही, आम्हाला भ्रम आहे. सुटका करायचा काही सुतराम शक्यता नाही ना. माता पिता बंधू भगिनी होई न पवनी निर्वाणी, माता पिता बंधू भगिनी
सुखाची मांडले एकला निदुंग भोगी कुंभ पाक जातले येथे कोणी सोडविला एका सद्गुरु वाचले माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी मरायचं एकट्याला आहे बरं का. जन्माला आलो एकटेना ढकायचं एकट्याला एवढं ध्यानात ठेवा. जे माझं गोळा केलं ना मायबाप त्याच्यातली कवडी सुद्धा येणार नाही माहित असताना सुद्धा मरमर करायचा धंदा चाललाय बघा. फुटकी कवडी येत नाही ना हे माहिती आहे सगळ्याला तरी मरमर काय करता चालले. करू नये या मताचेच नाही. कर्माला बांधेले तुम्ही देह प्रपंचाचा दास सुखे करू काम करा पण किती करा जीव जाईल इतकं करू नका. अंत काळाला कोणी राहणार नाही हे माहिती असताना सुद्धा जीव स्वतःच्या स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा श्री हरीच्या. काकडे म्हणता म्हणता वाकडे झालो आम्ही. आता काकडे संपायचे पौर्णिमेला लोकांना वाटतं बरं झालं बा म्हणजे इतकं वजन दिलं होतं याच्या बोकांनी. तुला काय रोजन लावेल का नको जाऊ तुला काय मारुती नाराज होणार काय नाही गेला. अरे पण स्वहिताचा घोर वहा नाही तर अवघडी. याच देही ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका. संसारात आलो माई बाप जितकं आयुष्य गेलं त्याचा विचार करू नका. हो काळ जात असे व्यर्थ होता. काळ निघून गेलेला आहे. भूतकाळ आपल्या हातात नाही भविष्यकाळ आपल्या हातात नाही वर्तमान काळ आपल्या होते. कल करे सो आज कर अरे आज करे सो निकल जाएगा श्वास करेगा. या देहातून आत्मारामाचं राज्य संपायच्या आधी त्याला ओळखीचा करा आणि त्याला एकदा ओळखीचा केला रे केला मायबाप त्याच्या सारखं सुख या विश्वामध्ये कशातच नाही मायबाप. खूप सुख आहे आत्यंतिक सुख घडोघडी वाढू लागेल इतकं त्या भगवंताच्या नामामध्ये सुख आहे. आणि ते नामस्मरण आपलं करा. काही यंगरटपणा धरून राहू नका या दुनियेमध्ये. नाही 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 काय नाही. तो एक भगवान परमात्मा नामानं आकळ. तो भगवान परमात्मा ओळखण्याची खूण नाम आहे आणि ते नाम जीवनात येण्याकरता भगवंताला हे मागा. तुम्ही ज्या देवाला मानता ना त्या देवाला एकच सांगा देवा मला फक्त तुझं खरं स्वरूप कळायची मला संत जीवनात येऊ दे. नाही तर असे किती काही देव देव करता करता उफरटे गेले बरं का. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे वडी दे. चांगल्या जप्या तप्या संन्याशाला पार जाता सगळं उपटून काढलंय त्यानं. काळानं सोडलं नाही कोणाला. सोडलं कोणाला. देह जाईल जाईल आहा देह जाईल जाईल देह जाईल 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 त्याची काळ खाईल त्याची काळ देह कोणाचं गिराईक आहे काळाचं. देह कोणाचं गिराईक आहे आणि आपण कोणाचं गिराईक आहे. याचा लय मोठा भ्रम आहे. एवढा भ्रम संत काढतात बरं का. एवढाच भ्रम काढायचा आहे. बाकी लय भक्ती करायची गरज नाही. शेंडी लोकं लावायची गरज नाही. बोंबलत हेडायची गरज नाही. काही नाही. काही करू नका. न लगती साया. एवढा भ्रम काढायचा आहे फक्त. देह कोणाचा आहे काळाचा आहे बरोबर.
देवाने एक करायला पाहिजे होतं, छाताडावर शिक्का मारून यायला पाहिजे होतं. 36, 35, 75, 80 लई स्वतःसाठी राहिले असते लोक. मराच्या आधी खाटूक खुटूक बंद, अगदी शेंडी लोक गण, सप्त्यात वाढाला पुढं पुढं 1 वर्ष. पण छाताडावर शिक्का नाही मारला, कळतो का काळ कधी येईल माहितीये? हातो में लिया घास नाही तेरा. अरे हातात घेतलेला घास नळड्यात जाईनच याची काही गॅरंटी नाही. पाखणीनं काय त्या पाकोळीनं उडावं, पंख वर करावं माशीला, इतका सुद्धा काळ तुमच्या आमच्यासाठी अनुकूल नाहीये मायबाप. म्हणून कशाचा गर्व धरता, कशाचं काय घेऊन बसले यंगराटावणी? मारलं येत मारलं येत, काय गाजर येत तुला? माझ्याजवळ लई आहे, माझ्याजवळ लई. अरे तुझ्यापेक्षा लई आहे जगामध्ये, टाटा बिरला पडेल, तुझ्याजवळ काय पडेल? खुडूक मुडूक. म्हणून हे सगळं इथंच राहणार आहे का नाही? हे जे तुझ्याजवळ जे आहे ना, ज्याची तुला गुरणी ना, ते सगळं इथं राहणार आहे. आणि तो जे हे आणले ना, याला सुद्धा काढीव लागणार आहे. धनाने मोहपशवास्य गोष्टी वार्याग्रद्वारे जनास्मजाने देहाची तायान परलोक मार्गे कर्मानुभोगाची जीव एका. इथून पुढे काय? आता 365 दिवस झाले. आता इथून पुढे काय? त्याला केले कर्म झाले त्याचे भोग आले. रामानात गेलो ना, ढोबार खुमाये ढोबार खुमाये ढोबार खुमाये ढोबार खुमा येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला. अरे मुढा भाग्यहीना निधा पतना मोहभ्रमी. अवकाश 3 चरणाचा भावार्थ मायबाप. धावत्या वेगामध्ये तुमच्या सर्व संत मायबापाची सेवा ही प्रभूची इच्छा असेल. आता लेट येणं काही आपल्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. ते विधात्याची इच्छा असेल, त्यांना बद्दल लावून धरलंय. आपण का कमी लावून धरले? रस्त्याला काही शोरूम नाही, रस्त्याला कुठं काची कुची नाही, रस्त्यानं ओढणाऱ्या सगळ्या गाड्याची धूळ त्याच्यावर जाती, तरी आम्ही काळ्या पिशीत नेतो. आम्ही कमी मात करेल का? मग त्यानं थोडी गेली तरी सहन करायलाच पाहिजे ना. आता इथून पुढे सहनशीलता ठेवा बरं का सगळ्यांना. हो, बिगर लाईनीचं जगता आलं पाहिजे. बिगर नाही तुम्हाला फॅन शिवाय झोप येत नाही, मग फाशी घे. हा, सबस्टेशनच जर गुल झालं तर मग काय करशील? पुढं गाडी लावतो चार्जिंग, एक गाडी बी नाही म्हणतो मोबाईल मध्ये. पुढे एक गाडी तुला बिगर मोबाईलचं जगता आलं पाहिजे, असं शिका. हो, भुकीची तास जुने लोक म्हणत ते भूक सहन झाली पाहिजे, ताण सहन झाली पाहिजे बरं का. हा, दुष्काळ तयार होणार आहे आता इथून पुढं. खाऊ खाऊ मरतीन काही काही, बिगर खायचे मरतीन काही काही. म्हणून विचार करा. हो, मी आणि माझे विसरले जे याचे अंतकरण, तोची संन्यासी दान पार्था निरंतर. मी आनंद माझं सोडून द्या. या जगामध्ये मी कोण आहे याची ओळख करा. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत मायबाप? आपण देह नसून देहामध्ये जी क्रिया रात्रंदिवस चालू आहे ना मायबाप. बघा, इस बंगले को 10 दरवाजे, इसमें पवन खंबारे, आवत जावत कोई नहीं देखे,
9 दरवाजे उघडे हे 10 दरवाजे बंद आहे आणि तेवढ्या 10व्या दाराची ओळख करून घ्या. ते ओरिजिनल संत लागत बरं का, आमच्यासारखे उडेल बोल पण नाही चालत त्याला. नाही नाही नाही, ओरिजिनल संत तेवढे एका गोष्टीची ओळख करा आणि त्याच्यातून जाण्याचा मार्ग आहे. साधू संताला मरण आहे का? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाने, वैकुंठातून आले वैकुंठात गेले. आपण कोण म्हसनात चाललो? आम्हाला संत भेटत नाही म्हणून म्हसनात चाललो. नाही तर ज्या मार्गाने संत आले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही आलो ना. आईच्या पोटातूनच आलो ना. एखादा संत आकाशातून टापकला का भूमीतून उकरून निघला एखादा? नाही ना. अरे ज्या रीतीनं साधू संत आले त्याच रीतीनं तुम्ही आम्ही आलो. मायबाप तो दरवाजा आजही बंद नाही बरं का. पहा आपुले शरीरी 10वे द्वार ही पंढरी, जे उन्मनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर, त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी. बघा आजच येते गोष्ट, त्याला ओळखीचं करून घ्या. एवढंच सांगायचंय. हे नामदेव बाबाला काय सांगायचंय? हे म्हणत्या अरे मी गेलो हो, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. पावाला पुढल्या पेना पुन्हा 84 लाख योनीचं दुःख भोगावं लागेल. आता समजून घ्या आणि व्यवस्थित करा. घरातच करायचंय, 4 भिंतीच्या आत करायचंय. काही कुठं जायची गरज नाही, यायची गरज नाही. फक्त श्रद्धा विश्वास भाव ठेवून करावा लागतो ती गोष्ट. भगवान गोपाल कृष्णानं देह ठेवला ना द्वारकेमध्ये, अख्ख्या यादवाला काडी लावली देवाना, स्वतःच्या भावाला. देवाला वाटलं नाही की मला खांदेकरी लागेल म्हणून, अख्ख्याला काडी लावली. भागवत ऐकत नाही का? भागवत ऐकू ढोळे झाले, सांगणारे बी ना ऐकणारे बी. आज सांगणाऱ्याचा उद्धार नाही ना ऐकणाऱ्याचा तर लगेच नाही. 7 दिवसामध्ये परीक्षेचा उद्धार झाला का नाही? तुम्हाला आम्हाला 8वा दिवस आहे का? सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार 7 दिवसात परीक्षेचा उद्धार झाला. आमचा काऊन व्हाय ना? चुकलियावर मग भेदरा पडे, चुकलियावर मग भेदरा पडे, चुकलियावर मग भेदरा पडे, चुकलियावर मग भेदरा पडे. देहाचं सार्थक करायचं सोपं साधन आहे. तेवढं साधन आपल्या जीवनामध्ये येऊ असं बघा. प्रत्येकाला या सृष्टीतून जायचंय. जपी मर गए तपी मर गए, राजा मेला रंका मेला भिकारी मेला, सगळे मेले, कोणी राहायला येत उरो नाही आले. अवतार सुद्धा या सृष्टीमध्ये राहिले नाही. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय. फक्त जायच्या आधी आपली ओळख करून घ्या. मग लय सोपं आहे. मराच्या आधी एकदा मराव माणसाला. हो, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. काय जागती? म्हणणाऱ्याची टाळं फुटून गेले आणि म्हणणारे ना झाडाला गेले तरी जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. जगजोगी जगजोगी म्हणता म्हणता चालले काही काही. यायला का विमान आले की नाही? म्हणता म्हणता भजनात चालले काही. आता मी नाही बोलत व्यासपीठावर नाही ना माय बाप. जाण्याचा वेळ समजून घ्या. एवढं तुमच्या सर्व संत मायबापाला सांगतो. तुमचा वेळ जास्त घेतला. तुमच्या सर्व संत मायबापाची पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या माऊलीला यांना माहिती मी कधी लेट जात नाही, पण आता ती माझ्या बी हातात नाही. मला असं उडून येत आला सारखं तर आलो असतो, पण आता निघलो 4 वाजेचा उठेले निघलो गण. पण 4 वाजेपासून पाऊस चालू आहे. इथून तिथून पाऊस आहे, इथून तिथून पाऊस आहे. इथं दर्शक उघड. त्याला वाटलं आता इतक्याला माझं उठत बसत घर पुसत निदान इथं दर्शक उघडं ठेवा म्हणून ते उघडं राहिलं. नाही तर लय पाऊस आहे.
कुठंच पाऊस आहे माय बापा हो तुमचे पुन्हा बोलताना बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द निघाले असतील, तुम्हाला वाईट वाटलं असेल, ही माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. लोक मला म्हणतात तुम्ही लय चिरकू चिरकू कीर्तन करते, मला काय तुमची बांध करायची का? चिरकू चिरकू कीर्तन करत्या नाही, ज्याला कळ हा मग आता बोलू का? तकदीर गांडू तर क्या करेगा पांडू. हा मला असं वाटत आहे, अरे बसल्यापैकी अनुमान फटका एखाद्याला लागला तर लागला, नाही लागला तर गेले नमुनेवारी, कोणाचं काय जात आहे. निळोबर आहे सांगतात, ला पावला हा देह, बरोबर आहे का नाही? काली न्याय, आंधळ्याला कावळा सापडू शकत नाही, पण आंधळा टाळी वाजवायला गेला आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. तसा नरदेह तुम्हाला आम्हाला सापडला. तुम्हाला आम्हाला इच्छा नाही काय म्हणे बाबा देव कधी उचलून काढून म्हणलं थांब दर्शक ना, आता दर्शक थांब ना, आता काऊन याला देव राहिला, दर्शक राहावा, सहन करून पाहावा. देव कोण उचली ना एक दिवस, ज्या दिवशी त्याला वाटलं का त्या दिवशी काटा बरोबर आला का राष्ट्रवादी सारखा, त्यावेळेस होणारच आहे राम बोलो बाईला. आता राय, पण आता हे कुठं वाटत आहे त्याला का आता एवढा कटाळा का नाही जीवाला, मग आता कुठं वाटत आहे देव देव करावा, वाटत का आता? आज उगा यंत्रड जात समजून घ्यायला तयार नाही, मोडेल पण वाकणार नाही. कुत्र्याची शेपूट वाकली ना वाकली, 6 महिने फुकणी ठेवा नाही तर वर्षभर फुकणी ठेवा, फुकणी काढली का वाकली. अरे समजून घ्या, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर पहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. माय बाप बोलताना काही चुकलं असेल तुमच्या सर्व संत बाय बापची माफी मागतो, कारण त्यांनी एवढं अन्नदान केलं ते बी वाया जायला नको. मला गंज वाट राहील तुम्ही लई येईल चालूनच द्यावा, तुम्हाला गंज गोड वाट राहील ऐकायला का नाही, तसं नाही झालं पाहिजे. निळोबर आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. आ
निळा म्हणे लाहोनी हाती, म्हणजे लागला हाताला, पण केले माती आयुष्याचं मातेर होत चाललं मायबाप. अरे त्या मातेर तरी कामच आहे, त्याला पाण्यातून काढलं तर काहीतरी सापडत आहे. आम्ही सारं जीवन जगलं पण काही नाही सापडलंय. जीवनामध्ये येऊन सुद्धा काही जर नाही केलं ना तर त्याला निरोबर आहे मूर्ख सांगतात. म्हणून नामदेव महाराजांना अरे आत्मा मरतच नाही मायबाप. कोणाला शांती देता तुम्ही? आत्मा अमर आहे. नैनंद छिन्नंती शस्त्राणी नैनंद हती पाव का. मग शांती कोणाला? मड्याला का? मग मड्याला शांती म्हणावं तर त्याला पहिल्या दिवशीच गाडी लावली. मग शांती कोणाला? जगाचं म्हणावं लागत. जे पडेली हे रूढी जगा परिचार. परंतु आत्मा मुळातच सच्चित आनंद स्वरूप आहे, ते स्वरूपाला पात्र झालेले आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं कर्मामुळं, तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं पापामुळं, वासनेमुळं. आणि ती वासना जर वासना प्रक्षय मोक्ष, वासना जर जळून गेली, पाप जळून गेलं, काय राहिलं? आणि तेवढं जाणण्याचं साधन नाम संकीर्तन असल्या कारणानं ते जीवनामध्ये येऊ. एवढं सांगतो. त्या परिवाराला संदीप महाराज असतील, आमचे दिलीप महाराज असतील, त्यांचा फोन आला. म्हणे मामा तुम्ही, आमचं त्यांचं दाजीचं नातं आहे, मेवणे ते आमचे. त्याने सांगितलं मामा तुम्ही ओळखलंच नाही, आता तुम्ही लहान होते तेव्हा पाहिले, आता तुम्ही सर्व्हिसला लागले, कसं काय ओळखायचं? आणि नम्र नाही आमच्याजवळ. आता भाऊ आमच्याजवळच राहतात मोठे संदीप भाऊ, परंतु हरकत नाही. तुम्हाला भगवान परमात्मा चांगले यश देव, तुमच्या हातून चांगलं सत्कर्म घडो. या माध्यमातून तुम्ही हे सत्कर्माचं कार्य केलं. हा निरोप चांगल्या चांगल्याच्या टकोऱ्यात उतरत नाही. आमचे कीर्तन चांगल्या चांगल्याला जड जाते. आणि कीर्तन आमचा काही खानदानी धंदा नाही. पटलं तर करायचं असतं, पण सांगणं हा आमचं कर्तव्य आहे. म्हणून मायबापांनो बघा, आयुष्य अनमोल आहे. टाईम इज मनी आहे. अरे वेळेला बंधन आहे. जीवन सुद्धा घटका गेली, पळे गेली, तासबाजी ठणाना. आयुष्याचा नाश होतो रामकारी म्हणाना. आयुष्यामध्ये येऊन त्या भगवान परमात्म्याची ओळख करून घ्या. खूप सोपी आहे, खूप सोपा देव आहे.
व्यवस्थित जीवनामध्ये आल्या. आता जाऊ द्या, मागं झालं गेलं सोडून द्या, पण इथून पुढे तरी प्रत्येक श्वासागणती आपल्याला त्या प्रभूचं नामस्मरण करता आलं पाहिजे. कारण मरताना आत्म्यातून, या देहातून आत्मा म्हणजे श्वास निघून जातो. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. आणि या पसाऱ्याच्या मायेत तुम्ही आम्ही गुंतलो. तेवढा माया भ्रमा आपल्याला दुरून केला रे केला का आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख होईल. झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापांचे गुणीजन गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, तुम्ही सर्व संत मायबाप, विनेकरी बाबा, साऊंड सिस्टीम, तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर